कालच्या पावसात तिन्ही लाईनच्या खोळंब्यानंतर लोकल आज पुन्हा धावू लागल्या, पण गाड्या उशिराने असल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. मुंबईसह उपनगराला पुढील काही तास पावसाचा इशारा. मुंबई आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा. पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्याला सुद्धा पावसाचा इशारा. मुंबईतील शाळांसंदर्भात संभ्रम. मुंबईच्या शाळांना अद्याप सुट्टी जाहीर नाही. मुंबई महापालिकेच्या नावानं खोटं ट्विट व्हायरल. महापालिकेनं दिलं स्पष्टीकरण. नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पनवेलमधल्या शाळांना आज सुट्टी. सांगलीतील 4 तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी. बंद पडलेल्या मोनोरेलमधून तब्बल 2 तासांनंतर प्रवाशांची सुटका. एसी बंद असल्यानं प्रवाशांनी फोडल्या काचा. घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुण्यातील एकता नगरमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू. पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिगेटिंग सुद्धा लावलं. सलग पावसानं महाराष्ट्र हैराण. पुढील 2 दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. कोयना धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीत पूरस्थिती. पाणी पातळी 40 फुटांवर पोहोचण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली. सध्याची पाण्याची पातळी 39.3 फूट. धोका पातळी ओलांडायला 4 फूट बाकी. मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं भरली. सर्व क्षेत्रातील पाणीसाठा हा 92.42% विहार सरोवर आणि तुळशी धरण 100% भरलं. आठवडाभर पावसाचा जोर कायम असल्यानं कोकणातील नद्याही इशारा पातळीवर. अनेक गावात पाणी शिरलं. ऐन गणपतीच्या तोंडावर कोकणकरांची तारांबळ. वसई विरार शहर तब्बल 5 दिवसापासून पाण्यात. साचलेल्या पाण्यात बांबूच्या साह्यानं बॅरिगेटिंग. वसई विरारमधील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित. पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील 2000 नागरिकांचं स्थलांतर. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्राजवळील नागरिकांना सुरक्षित जागी हलवलं. संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर परिसर पाण्याखाली.